फलंदाज गणेश आणि बघूया दादू पहिला चेंडू ओ फुलटा चेंडू होता चांगलासा क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती करताना दादू चांगलीशी सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीवरती चांगलासा क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती केलं या गोलंदाज दादू याने ओ दुसरा चेंडू चांगलासा फटका चांगलासा क्षेत्ररक्षण बघूया परंतु एक धाव पूर्ण केली फलंदाज सचिन याने ऑफसाइडच्या दिशेने चांगलासा फटका चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा गोलंदाजी त्याच्यावरती चांगलासा फटका बघायला भेटला आपल्याला चौकार बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा ओहो चांगला असा चेंडू निर्धाव असा चेंडू षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा दादू हो लो फुल टच पुन्हा एकदा चांगला असा फटका गॅप सिलेक्शन पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार विलासच्या बॅट मधून येत आहे ते फटके बघूया शेवटचा चेंडू दादू याचा ओहो सुरेख असा चेंडू त्याच्यावरती चांगला फटका चेंडू गेलाय निघून सीमेरेषे पार षटकार काय फटका होता नक्की शेवटच्या चेंडूवरती षटकार आला चांगला असा षटकार म्हणावं लागेल सुरेख अशी फटकेबाजी केली या फलंदाज विलास याने आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतोय आपल्याला गोलंदाज विलास आणि फलंदाज देखील नॉन स्ट्राईकला तो विलास बघूया आता मात्र स्ट्राईकला येतो फलंदाज गणेश जर बघायला गेलं तर सलामीचे दोन फलंदाज चांगलीशी फटकेबाजी करते पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 15 धावा खर्च केला होता गोलंदाज दादू याने बघूया दुसरा षटक घेऊन आले तो विलास जर बघायला गेलं तर अवघ्या 15 वर्षाचा हा खेळाडू त्याच्यासमोर चांगलासा फलंदाज गणेश बघूया चांगली गोलंदाजी करल का हा गोलंदाज विलास पहिला चेंडू विलासचा ओहो फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथं टिपला झेल या गोलंदाजाला नक्कीच पहिला विकेट भेटेल या सामन्यामध्ये नक्की चांगली अशी गोलंदाजी
छोटा खेळाडू त्याच्यामध्ये मोठा धमाका करण्याची क्षमता देखील आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय, मोठा गडी बाद केलाय गणेशच्या स्वरूपामध्ये. गणेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज माही. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विलास. हो, चांगला असा चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण होईल का, परंतु नाही, खराब असं क्षेत्ररक्षण. परिणामी एक धाव पूर्ण केली आणि एकेच धावेवरती समाधान मानलं. आता मास्टर स्ट्राईकला गेले ते फलंदाज विलास, ज्यांनी मागच्या बघूया. आता मात्र समीकरण बघायला भेटतं आपल्याला, तो गोलंदाज विलास आणि फलंदाज देखील विलास. एक छोटा विलास आणि एक मोठा विलास. बघूया तिसरा चेंडू. हो, चांगला असा फटका, चेंडू निघून जाईल सी मेरे से पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्की जर बघायला गेलं तर चांगली अशी गोलंदाजी करत होता हा छोटा विलास. म्हणजे बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट भेटला, त्यानंतर सिंगल, परंतु तिसऱ्या चेंडूवरती हा मोठा ब्लास्ट बघायला भेटला, षटकार. पुन्हा एकदा चौथा चेंडू. हो, त्याच दिशेने मारायचा प्रयत्न. बघूया एक धाव पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न करेल का. चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथं देखील झालंय. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेवरती समाधान मानलं फलंदाज विलास याने. चांगली अशी गोलंदाजी. नक्कीच मागच्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, परंतु या चेंडू जर बघायला गेलं तर चांगली अशी गोलंदाजी. आपल्या 4 चेंडूमध्ये जर बघायला गेलं तर 9 धावा खर्च केला गोलंदाज विलास याने आणि 1 विकेट देखील घेतलाय. बघूया अजून विलासाचे 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूचा कसा सामना करेल फलंदाज विलास. ओहो, 5वा चेंडू होता लेग साइडच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू, 1 बाउंस, 4 धावा. दिसते जर बघायला गेलं तर 7 चेंडू मध्ये 26 धावेवरती पोहोचलाय फलंदाज विलास. बघूया आता मात्र शेवटचा चेंडू. ओहो, सुरेख असा फटका, चेंडू पुन्हा एकदा सी मेरे से पार, षटकार. बारा चेंडू आणि 34 धावा आतापर्यंत ठोकला या फलंदाजाने. आणि माझ्या मते जो हा षटकार मारला तो आतापर्यंत सगळ्यात लांब षटकार होता. विलासच्या बॅट मधून आला तो षटकार. जर विलास बघितलं तर 8 चेंडू मध्ये 32 धावांवरती खेळतो हा फलंदाज विलास. बारा चेंडू मध्ये 34 धावा गोळा केलाय. चांगल्याशी फटकेबाजीची बघायला भेटले आपल्याला जयदुर्गा संघाकडनं. बघूया आता मात्र तिसरं षटक कोण घेऊन येतोय. गोलंदाज सुरेश. बघूया सुरेश कशी गोलंदाजी करल का. पहिला चेंडू सुरेशचा, फुलटो चेंडू होता, चेंडू 1 बाउंस, 4 धावांसाठी चौकार. चांगल्याशी सुरुवात करताना फलंदाज माही मार रहा है.
माहीच्या बॅट मधून पहिलाच ब्लास्ट बघायला भेटला आपल्याला. बघूया पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा त्याच दिशेने. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, परंतु नाही. चेंडू पुन्हा एकदा सीमेरे से पार. आमचे किरण सर सांगताय का हा देखील चौकार आहे. माहीच्या बॅट मधून बघूया तिसरा चेंडू. हो आता मात्र चांगला चेंडू, त्याच्यावरती एक धाव पूर्ण केली. आता मात्र चांगलासा चेंडू बघायला भेटला आपल्याला सुरेशच्या बॅट गोलंदाजी मार्फत. जर बघायला गेलं तर माही आणि विला चांगल्याशी फटकेबाजी करते. धावसंख्या जर बघायला गेलं तर 43 धावा. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आहे अजून. चौथा चेंडू लेग साइडच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल नक्कीच. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा देखील पूर्ण केला आणि 2 धावा पूर्ण. चांगलं असं रनिंग बघायला भेटलं दोन्ही फलंदाजांमध्ये. बघायला गेलं तर सुरेश चांगलीशी गोलंदाजी. आता मात्र 4 चेंडू मध्ये जर बघायला गेलं तर 11 धावा खर्च केला गोलंदाज सुरेश याने. अजून जर षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. अजून सलामीचा फलंदाज विलास. ओहो 5वा चेंडू होता लेग साइडच्या दिशेने. पुन्हा एकदा सीमेच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच बघायला गेलं तर 5व्या चेंडूवर देखील आपल्याला बिग ब्लास्ट बघायला भेटला विलासच्या बॅट मधून. आता मात्र शेवटचा चेंडू सुरेशचा सामना करतो तोच फलंदाज विलास, ज्याने 10 चेंडू मध्ये 40 धावा ठोकल्या आतापर्यंत. ओहो शेवटचा चेंडू होता पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु चेंडू सीमेच्या पलीकडे 4 धावेसाठी चौकार. अठरा चेंडू आणि 55 धावा. हो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला होता तो दादू. पहिला चेंडू हवेमध्ये होता, परिणामी 1 धाव पूर्ण केली. बघूया विलास हा फलंदाज जर बघायला गेला तर 11 चेंडू मध्ये 44 धावांवरती खेळतोय. या फलंदाजीची बघूया अर्धशतक पूर्ण होईल का, कारण आतापर्यंत बघितलं तर चांगली अशी फटकेबाजी केली सलामीचा फलंदाज विलास. हो नक्कीच मोठा फटका आलाय, खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथं अर्धशतक हुकलं या फलंदाजाचं विलासाचं, परिणामी फलंदाज आउट.
12 चेंडू आणि 44 धावांची चांगली अशी खेळी करून बाद झालाय तो फलंदाज विलास. सलामीचा फलंदाज होता, चांगली अशी फटकेबाजी केली. जर बघायला गेलं तर समीकरण 20 चेंडू मध्ये 56 धावा आतापर्यंत या फलंदाजांनी गोळा केल्या. बघूया अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली अशी गोलंदाजी दादूच्या मार्फत बघायला भेटते. चांगला गडी बाद केला, मोठा गडी होता, चांगले फटके मारत होता, परंतु त्या फलंदाजाला थांबवलंय गोलंदाज दादू याने. दादूचा तिसरा चेंडू. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज आकाश. हो, आकाशने कटून दिलाय. चांगलाच शतरंग पाठीमागे झालंय. एक धाव पूर्ण केली फलंदाज आकाशाने. आता मात्र स्ट्राईकला येतील ते फलंदाज माही, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. तोच फलंदाज माही. दादूचा चौथा चेंडू. स्ट्राईकला आहे ते माही. बघूया माहीच्या बॅट मधून मोठा फटका येईल का. ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये मोठे फटके मारण्याची. ओहो, फटका फसलाय. खाली क्षेत्ररक्षक येईल का. नक्कीच क्षेत्ररक्षक आलाय. उत्कृष्ट असा झेल टिपलाय आणि इथं माही हा फलंदाज फेल झालाय. जागा सांभाळण्यासाठी आलाय ते फलंदाज शरद. बघूया शरद मोठे फटके मारल का. जर बघायला गेलं तर दादू याचा चांगला प्रयत्न होता, मोठे फटके मारायचा प्रयत्न, परंतु तो फटका फसला, परिणामी झेल उडाला होता. ओ, पुन्हा एकदा काय घडतंय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज तिथं आले होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाही. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 59 धावा, 59. लॉस ऑफ 3 विकेट. बघूया या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू. जर बघायला गेलं तर या षटकामध्ये चांगलीशी गोलंदाजी केली दादू याने. ऑफसाईडच्या दिशेने कटून दिलाय चेंडू. तिथं खराब असतं क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल का सीमरेच्या पलीकडे, परंतु चांगलासा बॅकअप म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होता, दुसरी देखील पूर्ण केली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 61 धावा. पहिला चेंडू प्रमोद याचा, त्याच्यावरती हल्ला बॉल केलाय. चेंडू गेला सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या भर. पहिला चेंडू चौकार. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रमोदचा. ओहो, ऑफसाईडच्या दिशेने क्लासिक शॉट. चेंडू पुन्हा एकदा सीमेच्या पलीकडे येतोय हा ब्रँडेड चौकार. चांगल्याशी फलंदाजी जर बघायला गेलं तर आकाशच्या बॅट मधून सलगचे 2 चौकार आपल्याला बघायला भेटले.
जर बघायला गेलं तर प्रमोदचा पहिलाच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, त्याच्यावरती चौकार, त्या मात्र ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा प्रमोद तो आकाश. ओ पुलटा चेंडू होता, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला भेटतोय. ओ पुन्हा एकदा 4 धावा, हॅट्रिक, चौकारची हॅट्रिक मारली या फलंदाजाने. चौकारची हॅट्रिक, चांगली अशी फलंदाजी आकाशच्या मार्फत. बघूया प्रमोदचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट कट आणि एकच धाव. आता मात्र या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया आता मात्र स्ट्राईकला जातील ते शरद. जर बघायला गेलं तर आकाशच्या बॅट मधून सलगचे 3 चौकार, म्हणजे 5 चेंडू मध्ये 14 धावा गोळा केला आकाशने. चांगली अशी फलंदाजी म्हणावं लागला आकाशच्या बॅट मधून ते फटके. ओ 5वा चेंडू होता, बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होईल का तिथं, परंतु एक धाव पूर्ण, दुसरीचा देखील पूर्ण केला, दुसरी देखील धाव पूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न करताय परंतु 2 धावांवरती समाधान मानलं फलंदाज शरद याने. आता मात्र या इनिंग मधील शेवटचा चेंडू, जर धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली 76 धावा, 76 धावा. शेवटचा चेंडू चांगलासा फटका, चांगलासा क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न आणि इतर मात्र धावचीत. 1 धाव आणि 1 गडी बाद, म्हणजे धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 77 धावा आणि 78 धावांचं आव्हान ठेवलंय ते. जयदुर्गा संघाने 77 धावा ठोकून 78 धावांचं चांगलं असं लक्ष ठेवलंय ते तांबरमाळ संघासमोर. बघूया 30 चेंडू आणि 78 धावांची गरज. प्रथम फलंदाजीसाठी आले ते पोपट आणि दादू. आणि गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आले ते विलास. हा तोच विलास ज्यांनी मोठे फटके मारले होते, 44 धावांची खेळी देखील केली होती, तोच आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतो आपल्याला. ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना गोलंदाज विलास. पहिला चेंडू स्ट्राईकला असतील ते दादू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो पोपट. बघूया
ओहो पहिला चेंडू, चेंडू सी मेरे से पार, षटकार. चांगलीशी सुरुवात आपल्याला बघायला भेटते. जर बघितलं तर लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू सीमेरचे पार, षटकार. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हो आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये तिथं. चेंडू निघून जाईल सीमेरच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. हो तिसरा चेंडू, चांगला असा चेंडू होता, खराब असा क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी देखील पूर्ण. तर बघायला गेलं तर दादूच्या बॅट मधून चांगलेशे फटके आहेत. त्या पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती तुडी. म्हणजे बघायला गेलं तर 3 चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत गोळा केलाय फलंदाज दादू याने. चला यानंतरचा होणारा सामना बिवळवाडी आणि शिवसंघर्ष कसारा, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसचा बॉस मध्ये यायचे. आपला टॉस उडवण्यात येईल. चांगल्याशी फटके दादूच्या बॅट मधून जर बघायला गेलं तर 3 चेंडू आणि 12 धावा. चांगल्याशी फटकेबाजी, अशीच फटकेबाजी करावं लागेल जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर. अजून जर समीकरण जर बघितलं तर 27 चेंडू आणि 66 धावांचं अजूनही लक्ष आहे. ओहो सुरेख असा फटका, पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमेच्या पलीकडे, नक्कीच जाईल 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 जाईल. 4 धावांसाठी चांगल्याशी फटकेबाजी, चांगलीशी गोलंदाजी होत नाहीये विलाच्या बॅट मध्ये. हो फुलटा चेंडू होता, आता मात्र खाली क्षेत्ररक्षक आहे. इथं काय घडतंय, आमचे पंच आम्हाला दर्शवत आहे का हा नक्कीच मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज विलास. मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. त्याच्यावरती चांगले हल्ले बोल केले होते दादू याने. नक्कीच पहिला जर बघितलं तर षटकार, चौकार, नंतर टुडी, पुन्हा एकदा चौकार. त्यानंतर विलासनी कमबॅक केला आणि दादूला तंबूच्या आश्रयामध्ये परतावलंय. चांगलीशी गोलंदाजी जर बघायला गेलं तर 5 चेंडू आणि 16 धावा खर्च केल्या गोलंदाज विलास याने. आता मात्र शेवटचा चेंडू आहे, बघूया. ची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज धीरज. हो शेवटचा चेंडू होता, आता मात्र निर्धाव असा चेंडू. षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16 धावा. शिवसंघर्ष कसारा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. बिवळवाडी संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. आपण लगेच देखील तयार राहायचं या मॅच नंतर.
आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज गणेश. बघूया फलंदाजीसाठी आहे तो पोपट. अजूनही कुठल्या प्रकारचा चेंडू खेळलेला नाही. हा फलंदाज सलामी वीर होता, परंतु जर बघितलं तर दादू याची चांगलीशी फटकेबाजी होती. पहिला चेंडू, ओहो चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, चांगलीशी गोलंदाजी, चांगलीशी सुरुवात गणेशच्या मार्फत. पंच 1 मिनिट थांबायचं आहे. षटकार पंच, ठीक आहे षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आला हा षटकार. हो तिसरा चेंडू, चांगला असा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. जर विश्लेषण पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव टाकला होता गणेश या गोलंदाजाने, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. म्हणजे बघायला गेलं तर 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला गोलंदाज गणेश याने. बघूया चौथा चेंडू, ओहो फुलटा चेंडू होता, काही फायदा घेता आला नाही. परिणामी धावून पळून 1 धाव पूर्ण केली. नक्कीच जर बघायला गेलं तर मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधी होती या चेंडूवरती, परंतु ती संधी गमावली. परिणामी 1च धाव. जर बघायला गेलं तर धाव संख्या झाली ती 23 धावा. 4 चेंडू आणि 23 धावा. हो इथं काय घडतंय तर नक्की संधी होती मोठा गडी बाद करण्याची, परंतु ती संधी कुठेतरी गणेशच्या मार्फत सोडल्या गेली आहे. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या फलंदाज धीरज याने. धाव संख्या झाली ती 25 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू, हो आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? आणि तिथं होतेच काय, म्हणजे सूर्यकुमार यादवच्या स्टाईल इथं टिपलाय झेल आणि इथं संपलाय धीरजचा खेळ. चांगलीशी गोलंदाजी गणेशच्या मार्फत झाली. जर बघायला गेलं तर आपल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या गोलंदाजाने आणि गडी बाद देखील केला. धावसंख्या जर बघायला गेलं तर 25 धावा 12 चेंडू मध्ये खर्च केला गोलंदाजाने. ओ पहिला चेंडू, चांगला असा फटका, तिथं मोठा गडी बाद, म्हणजे इथं पोपटला परतावा लागल. तंबूच्या आसऱ्यामध्ये पहिल्या चेंडूवरती झेल बाद. त्याच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल, तिथं चांगला झेल देखील टिपला तिथं. बघूया दुसरा चेंडू, ओ फुलटा चेंडू आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि 21 धावावरती समाधान मानलं फलंदाजाने. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल शरदच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला, कारण तो जर बघितला तर पोपट हा चांगला फलंदाज होता, मोठे फटके मारण्यामध्ये त्याची क्षमता देखील होती. त्याच फलंदाजाला कुठेतरी रोखलं या गोलंदाजाने.
धावसंख्या जर बघायला गेलं तर धावसंख्या झाली ती 26 धावा. तिसरं षटक चालू आहे. या तिसऱ्या षटकामधील अवघ्या 2 चेंडू झाले. बघूया या अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र फलंदाज बारकू, लेफ्ट हँड फलंदाज. ओहो, पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बारकूचा, परंतु निर्धाव असता चेंडू टाकलाय शरद याने. समीकरण जर बघायला गेलं तर 15 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. ओहो, आता मात्र चांगलासा फटका. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव. कुठंतरी मोठं लक्ष आहे. 78 धावांचं लक्ष आहे. तर बघायला गेलं तर स्कोर बोर्डवरती अवघ्या 27 धावा आतापर्यंत जमा केलाय फलंदाजाने. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. जर बघायला गेलं तर अवघ्या 2 धावा खर्च केलाय गोलंदाज शरद याने. आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू. चेंडू जाईल का सीमेच्या पलीकडे? नक्कीच. 4+1 अशा 5 आता मात्र चांगला असा चेंडू. नक्कीच मागचा चेंडू खराब होता. त्यानंतर चांगलीशी गोलंदाजी. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये या 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 32 धावा, 34 धावा. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी शरदेच्या मार्फत अवघ्या 7 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. जर बघायला गेलं तर समीकरण रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 22चा आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22 धावा ठोकावं लागतील. 12 चेंडू आणि 44 धावा जिंकण्यासाठी. फलंदाज बारको आणि सखाराम. बघूया 12 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना आपल्या संघाला विजय करून देतील का? मोठे फटके मारतील का? हो, चांगलासा फटका. चेंडू 1 बाउन्स, चौकार. पहिला चेंडू सीमेरेषा पार पाडला, चौकार. बघूया दुसरा चेंडू. ओहो, आता मात्र सुरेख असा फटका. चेंडू फेकून दिलाय का? नक्कीच आमचे पंच दर्शवत आहे हा देखील षटकार आहे. 6 धावा. किरण भाऊ बोंडे यांच्या मार्फत हा सामना जिंकून दाखव बारकू मला. फलंदाज देखील बारकू आहे. बघूया आपल्या संघाला विजय करून देईल का? 10 चेंडू आणि 34 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. ओ, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. बघूया एक धाव पूर्ण केली. दुसरीचा देखील प्रयत्न आणि इथं देखील काय करतय तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. सखाराम.
सखारामची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज शिवा. नक्कीच मागचा चेंडू जर म्हटलं तर फुलटॉस चेंडू होता, परंतु फुलटॉल वसूल करता आला नाही बारको याला. आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू, अवंतराशी 1 धाव. समीकरण अजून जर बघायला गेलं तर 9 चेंडू आणि 32 धावा. 9 चेंडू 32 धावा. फलंदाज बारकू जो 5 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळतोय. हो आता मात्र बॅटला कट लागलाय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाठीमागे झालंय, परिणामी 1च धाव. आता मात्र चांगली अशी गोलंदाजी. अजूनही समीकरण 8 चेंडू आणि 31 धावा. जर बघायला गेलं तर 8 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 सिंगल हे मारावं लागतील तरच आपल्या संघाला विजय करू शकतील. ओहो फुलटा चेंडू होता. चेंडू 1 बाउन्स, 4 धावेसाठी चौकार. हो निर्धाव असा चेंडू, शेवटचा चेंडू होता. चांगलीशी गोलंदाजी. आता मात्र समीकरण येऊन टेपले ते 6 चेंडू आणि 27 धावा. चांगलीशी गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला या षटकामध्ये देखील. जर बघायला गेलं तर धावसंख्या झाली ती 51 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. सर विपक्ष बिवलवाडी दोन्ही संघांनी आपण तयार राहायचे. यानंतर लगेच आपला सामना खेळवण्यात येईल. बिवलवाडी लगेच आपलं या 6 चेंडू नंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तसेच शिवसंघर्ष कसारा आपले 2 फलंदाज देखील तयार ठेवायचे आहे. बघूया 6 चेंडू आणि 27 धावांचा आव्हान आहे. फलंदाज बारको आणि शिवा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दिसते आपल्याला गोलंदाज श्याम. हो नक्कीच फुलटॉस चेंडू होता. फुलटॉल वसूल करता आला नाही. बघूया 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न देखील केलाय आणि दुसरी देखील धाव पूर्ण. मोठे फटके मारावे लागतील बारकू याला आणि ती क्षमता देखील आहे या फलंदाजामध्ये. बारकू मध्ये जर बघायला गेलं तर बारकू 7 चेंडू मध्ये 15 धावांवरती खेळतोय. अजून जर समीकरण जर बघायला गेलं तर 5 चेंडू आणि 25 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार. आता मात्र निर्धाव असा चेंडू. आता मात्र कुठंतरी समीकरण हे बघायला गेलं तर खूप कठीण झालंय. कारण बघायला गेलं तर 4 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे आणि इथं कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असल्या कारणाने हा सामना कुठंतरी गमवावा लागल. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. आता मात्र चेंडू हवेमध्ये, तिथं क्षेत्ररक्षक आहे
परंतु झेल सोडलाय. परिणामी चेंडू 4 धावांसाठी गेलाय. 4 धावा पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये ऍड होतील बारकूच्या. परंतु जर बघायला गेलं तर खूप उशीर झालाय. हे फटके येता असे फटके जर आधी आले असते तर आपला सामना ऑन असता. परंतु बघायला गेलं तर 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही. पुरेपूर सामना झुकतानी जयदुर्गा संघाकडे 1 चेंडू 21 धावा. ओ पुन्हा चेंडू मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खाली. क्षेत्ररक्षक इथं काय घडतंय तर आमचे पंच कॅच पकडते. झेल बाद देखील